नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे अमेरिका नगरीच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। घाबरलात का? नाही, घाबरण्याचं काही कारण नाही आहे, कारण हा ब्लॉग हॅलोवीन म्हणजेच भूतांच्या सणाबद्दल आहे। सध्या अमेरिकेमध्ये तर ह्या सणाची जोरदार तयारी चालू आहे। सगळे मॉल, सुपरमार्केटमध्ये सध्या ह्या भूतांचीच रेलचेल पाहायला मिळते। हे जे तुम्ही भूतांचे शोपीस पाहत आहात ना, लोक अगदी उत्साहात आपले घर सजवण्यासाठी विकत घेताना पाहायला मिळतात। हॅलोवीन सण हा 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून ते 1 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत सेलिब्रेट केला जातो। काही ठिकाणी तर 2 नोव्हेंबरपर्यंत देखील हा सण सेलिब्रेट करतात। गांधीजींच्या 3 माकडांबद्दल ऐकलं होतं, पण ह्या 3 माकडांचा ट्रेंड ही भूत देखील फॉलो करताना पाहायला मिळत आहेत। असं म्हणतात की हॅलोवीनच्या रात्री मेलेल्या लोकांचा आत्मा हा त्यांच्या घरी पुन्हा येत असतो, म्हणून लोक भूतांचा पेहराव करून त्यांचे स्वागत करतात आणि वाईट आत्म्यांपासून स्वतःच्या संरक्षणासाठी आग पेटवतात। या रात्री लोक आपल्या मेलेल्या नातेवाईकांसाठी प्रार्थना करतात। आपल्याकडे आपण जसा पितृपक्ष साजरा करतो ना, तसं हे लोक हॅलोवीन साजरा करतात। हा सण साधारणतः 2000 वर्षापासून साजरा केला जात आहे। ह्या सणाला साविन फेस्टिवल किंवा घोस्ट फेस्टिवल असं देखील म्हणतात। साविन म्हणजे काय, तर उन्हाळा संपून जेव्हा हिवाळ्याला सुरुवात होते तेव्हा या दोन्ही ऋतूंमधील जो वेळ असतो त्या वेळामध्ये खूप थिन लाईन असते, त्यातून भूत, प्रेत, आत्मा हे लोक वेगवेगळ्या जगात प्रवेश करू शकतात असं काही लोक मानतात। हा सण प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपमध्ये साजरा केला जातो। आजकाल तर अनेक देश हा सण साजरा करताना दिसतात। भारतात देखील लहान मुलांच्या शाळेमध्ये हॅलोवीन साजरा करताना पाहायला मिळतं। लोक हॅलोवीन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात। काही लोक भूतांचे पेहराव करून पार्टी करतात, काही लोक गेट टुगेदर करतात, काही भोपळ्यांचे कोरीव काम करतात, काही सफरचंदाचे वेगवेगळे खेळ खेळतात। यात लहान मुलांना प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डीज दिले जातात। तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा।